Welcome all on Chemistry Study channel Chemiluminescence. Solve Problems Part 1 या व्हिडिओमध्ये आपण Some Basic Concepts of Chemistry या युनिटचे एक्सरसाइज मध्ये असलेला क्वेश्चन नंबर 4 मधील काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. जे रिमेनिंग प्रॉब्लेम्स आहे ते आपण सॉल्व प्रॉब्लेम्स पार्ट 2 या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी पुन्हा एकदा जे फॉर्म्युले आपल्याला युजफुल आहे त्यांचा रिव्हिजन करून घेऊ. पहिला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स साठी, दॅट इज डिपेंड ऑन द मास ऑफ द सबस्टन्स. फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय मोलर मास ऑफ सबस्टन्स. याला शॉर्ट मध्ये तुम्ही n इज इक्वल टू W/m या फॉर्म्युलाने सुद्धा लक्षात ठेवू शकता. सेकंड फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23. शॉर्ट मध्ये तुम्हाला याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू स्मॉल n इंटू कॅपिटल N बेसला a या फॉर्म्युलाने सुद्धा लक्षात ठेवू शकता. थर्ड फॉर्म्युला अगेन नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे, बट दिस टाइम इट इज डिपेंड ऑन द वॉल्यूम ऑफ द गॅस. Formula is number of moles is equal to volume of gas at STP divided by molar volume of gas, and the value of molar volume of gas is constant, that is 22.414 liter. Therefore, you can remember this formula like number of moles is equal to volume of gas at STP divided by 22.414 liter. Let's solve the problem. Question is 24 gram of carbon react with some oxygen to make 88 gram of carbon dioxide. Find out how much oxygen must have been used. फर्स्ट क्वेश्चनचा काय मीनिंग आहे आणि त्यात काय विचारलेलं आहे आणि काय गिवन आहे हे फाइंड आउट करून घेऊ. क्वेश्चनचा मीनिंग असं आहे की 24 ग्राम कार्बन काही अमाऊंट ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून 88 ग्राम कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करतो. तर ऑक्सिजनचा अमाऊंट किती आहे म्हणजे किती ग्राम ऑक्सिजन हे यूज केलं गेलंय. तर इथं दिलेलं काय कार्बनची अमाऊंट दिलेली आहे, दॅट इज 24 ग्राम. जो प्रोडक्ट आहे दॅट इज जे तयार झालाय त्याची मास दिलेला आहे, दॅट इज 88 ग्राम, आणि आपल्याला ऑक्सिजनचा मास फाइंड आउट करायचा आहे. तर फर्स्ट ही एक केमिकल रिॲक्शन दिलेली आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट आपल्याला ही केमिकल रिॲक्शन लिहावी लागेल. 3 वर्ड आपण याला असं लिहू की कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साइड. कार्बन आणि ऑक्सिजन हे रिॲक्टंट आहे म्हणून आपण या एरोच्या लेफ्ट साइडला घेतले, आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या रिॲक्शन वरून प्रोड्यूस झालेला आहे म्हणजे हा प्रोडक्ट आहे म्हणून याला आपण एरो हेडच्या साइडला लिहिलेला आहे. त्यानंतर या इक्वेशनला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करू. सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन असं येईल की कार्बनचा सिम्बॉल C आहे, ऑक्सिजनचा सिम्बॉल O आहे, आणि ऑक्सिजन ऑलवेज डायटोमिक फॉर्म मध्ये असतो म्हणून C प्लस O2 इट फॉर्म CO2. हा कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, दॅट इज CO2. हे इक्वेशन दिल्यानंतर यांचे मासेस आपण लिहू शकतो म्हणजे एक बॅलन्स इक्वेशन झाली आहे. यावरून आपण फाइंड करू शकतो की या स्टँडर्ड इक्वेशन वरून किती अमाऊंट कार्बन किती अमाऊंट ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन किती अमाऊंट कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करतो. तर कार्बनचा मास असतो 12, ऑक्सिजनचा मास आहे 16, बट इथं 2 ऑक्सिजन ॲटम आहे म्हणून आपण 32 घेणार आहोत. आणि या दोन एलिमेंटच्या मास वरून आपण कार्बन डायऑक्साइडचा मास कॅल्क्युलेट करू शकतो जे आपण शिकलोय. तर यावरून आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर असं समजतं की 12 ग्राम कार्बन when react with 32 gram of oxygen it produce 44 gram of carbon dioxide. यावरून आपण असं लिहू शकतो की 12 ग्राम ऑफ कार्बन रिॲक्ट विथ 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म 44 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. हे सगळं आपण या इक्वेशन वरून लिहिलेलं आहे. आता आपल्याला दिलेलं काय 24 ग्राम कार्बन रिॲक्ट विथ सम ऑक्सिजन टू मेक 88 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. तर इथं सम जे दिलंय त्याला आपण एक्स कन्सिडर करून यावरून देअरफॉर आपण असं लिहू शकतो की 24 ग्राम ऑफ कार्बन रिॲक्ट विथ x ग्राम ऑफ ऑक्सिजन गिव्स 88 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. तर हे जे दोन स्टेटमेंट आहे यावरून आपण एक इक्वेशन बनवू शकतो. 12 ग्राम कार्बनला 32 ग्राम ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो म्हणजे रिॲक्ट होण्यासाठी. तर 24 ग्राम कार्बनला x ग्राम रिक्वायर्ड असतं. तर यांचं आपण एक इक्वेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्या फॉर्म मध्ये करतो आपण तसं बनवू शकतो. 12 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 32 मल्टिप्लाइड बाय 24. आपल्याला कसली अमाऊंट फाइंड करायची आहे x ची. ते हा 12 इथं मल्टिप्लाय करतोय, इकडे नेला तर तो काय करेल डिवाइड करेल. तर पुढचे स्टेप काय येईल आपला x इज इक्वल टू 32 इंटू 24 डिवाइड बाय 12. कॅल्क्युलेशन करा. 12 1 जा 12, 12 2 जा 24. तिथं 32 मल्टिप्लाइड बाय 24 जर केलं आपण तर x ची अमाऊंट किती मिळाली आपल्याला 64. याचा मीनिंग काय आहे तर 24 ग्राम कार्बन डायऑक्साइड बरोबर जर 64 ग्राम ऑक्सिजन ने रिॲक्ट केलं
तर आपल्याला जो कार्बन डायऑक्साइड मिळणार आहे त्याचा मास किती असणार आहे 88 ग्राम. देन वी कॅन राईट इट 64 ग्राम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू मेक 88 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. In this way you can solve this type of problem. Next question is, in 2 moles of acetaldehyde having formula CH3CHO, calculate the following: A, number of moles of carbon, B, number of moles of hydrogen, C, number of moles of oxygen, and D, number of molecules of acetaldehyde. First thing is that what is given. आपल्याला जे दिले ते काय दिलेले आहे 2 moles of acetaldehyde. आणि या acetaldehyde मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे एलिमेंट्स त्यामध्ये प्रेझेंट आहे यांचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहे आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ acetaldehyde फाइंड करायचं आहे. का 2 मोल्स acetaldehyde मध्ये किती मॉलिक्युल्स ऑफ acetaldehyde प्रेझेंट असतात. तर यासाठी फर्स्ट सोल्युशन साठी हा जो फॉर्म्युला आहे त्याला ऑब्झर्व करून घ्या. हा acetaldehydeचा फॉर्म्युला आहे CH3CHO. यामध्ये किती कार्बन आहे, किती हायड्रोजन आहे आणि किती ऑक्सिजन आहे यावरून आपण काय फाइंड करू शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. लेट्स सॉल्व A, दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. तर आपण असं लिहू शकतो हा जो फॉर्म्युला आहे acetaldehydeचा त्यावरून 1 मोल ऑफ acetaldehyde कंटेन्स 2 कार्बन. म्हणजे हा एका मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे. एक मॉलिक्युल मध्ये किती कार्बन आहे 1 अँड 2 कार्बन आहे. म्हणजे 1 मोल मध्ये 2 कार्बन दॅट मीन्स 2 मोल ऑफ कार्बन. That means 2 mole of carbon. 1 mole of acetaldehyde contain 2 mole of carbon. आपल्याला फाइंड करायला किती मध्ये सांगितलंय 2 moles of acetaldehyde. जर 1 mole मध्ये 2 mole कार्बन असतील तर 2 mole acetaldehyde मध्ये किती असतील तर त्याचे चॉईस म्हणजे 2 multiplied by 2 which is a 4 mole of carbon. आता हा जर फर्स्ट समजला असेल तर तुम्ही B आणि C कॅल्क्युलेट करू शकता. याच्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि कॅल्क्युलेट करून घ्या. त्यानंतर मग तुम्ही टॅली करून घ्या वेदर युअर आन्सर इज राईट ऑर रॉंग. Let's solve B, that is number of moles of hydrogen. The number of moles of hydrogen calculate करण्यासाठी पुन्हा एकदा बघा का 1 mole of acetaldehyde मध्ये किती आहे. 1 mole of acetaldehyde having formula CH3CHO. The total hydrogen किती आहे तर 3 आहे. This one is 1. That is total is 4 hydrogen. म्हणजे 1 mole acetaldehyde contain 4 mole hydrogen. तर 2 mole मध्ये किती असतील तर त्याचे चॉईस. Therefore 2 mole of acetaldehyde contains 2 into 4 mole of hydrogen. In this way it is 8 mole of hydrogen. Now C is number of moles of oxygen. For this also we have to see the formula of acetaldehyde. Acetaldehyde चा formula मध्ये किती ऑक्सिजन आहे 1 ऑक्सिजन आहे. It means 1 mole of acetaldehyde molecule contain 1 oxygen, that is 1 mole oxygen. जर 1 mole acetaldehyde मध्ये 1 mole oxygen असेल तर 2 mole acetaldehyde मध्ये किती असतील तर त्याचे choice, that means 1 multiplied by 2 and 1 multiplied by 2 means 2 mole. It means 2 mole acetaldehyde मध्ये 2 mole of oxygen present आहे. Now we'll solve the D, that is number of molecules of acetaldehyde. तर number of moles वरून number of molecules calculate करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. तर व्हिडिओ इथं पण तुम्ही पॉज करून आधी कॅल्क्युलेट करून नंतर टॅली करू शकता किंवा एक वेगळी मेथडने सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. That is 1 mole of any compound contain 6.022 into 10⁻23 molecules. म्हणजे 1 मोल कोणताही कंपाऊंड जर घेतला तर त्यामध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात 6.022 into 10⁻23. इथं आपल्याला गिवन अमाऊंट किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे 2 मोल ऑफ acetaldehyde. तर 2 मोल मध्ये किती असतील मग या अवोगाड्रो नंबरचा चॉईस दॅट इज 2 into 6.022 into 10⁻23. किंवा जो फॉर्म्युला आपण यूज करत असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू स्मॉल n into कॅपिटल N बेसला A म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगाड्रो नंबर. तोही यूज केला तरी चालेल तो असंच येणार आहे. इथं नंबर ऑफ मोल्स आपल्याला होते गिवन होते 2 आणि मल्टिप्लाइड बाय अवोगाड्रो नंबर दॅट इज 6.022 into 10⁻23. यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केला 2 into 6.022 तर हे येतं 12.044 आणि 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ acetaldehyde. म्हणजे 2 मोल्स ऑफ acetaldehyde मध्ये किती acetaldehyde मॉलिक्युल प्रेझेंट आहे तर ते आहे 12.044 into 10⁻23. जर डेसिमल पॉईंट जो आहे त्याची प्लेस जर चेंज करायची असेल तुम्हाला 1.2044 असं आन्सर पाहिजे असेल तर डेसिमल पॉईंट कोणत्या डिरेक्शनला नेलाय आपण तर आपण त्याला लेफ्टला नेलाय. जर डेसिमल पॉईंट लेफ्टला नेला आपण तर हा जो पॉवर आहे त्यामध्ये 1 प्लस करायचं आणि जर डेसिमल पॉईंट हा जर राईट डिरेक्शनला नेलाय इथं पॉवर जो आहे त्यामध्ये काय करायचं 1 मायनस करायचं. जर आपण 1.2044
असं आन्सर लिहिणार असेल तर 10⁻⁴ असं येईल. नेक्स्ट क्वेश्चन इज कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड इन 80 ग्राम अँड 10 ग्राम ऑफ कंपाऊंड. एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम इज 24 आणि ऑक्सिजन इज 16 दिलेलं आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड, आणि आपल्याला त्याच कंपाऊंड जे आहे म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साइडचे दोन वेगवेगळे मास दिलेले आहे. फर्स्ट दिलेले आपल्याला 80 ग्राम आणि सेकंड दिलेलं आहे 10 ग्राम. म्हणजे हे जी अमाऊंट दिलेली आपल्याला मासेस दिलेले आहे यामध्ये किती मोल मॅग्नेशियम ऑक्साइड प्रेझेंट आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर वी नो द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स, दॅट इज W/M, मास ऑफ अ सबस्टन्स डिवाइड बाय मोलर मास ऑफ सबस्टन्स. तर फर्स्ट आपण सॉल्व्ह करू. दॅट इज 80 ग्राम कंपाऊंड म्हणजे मध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड प्रेझेंट आहे. तर आपल्याला जो मास दिलेला आहे तो किती आहे, मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड इज 80 ग्राम. नेक्स्ट आपल्याला कसली गरज असते, दॅट इज दी मोलार मास. तो हा जो मॅग्नेशियम ऑक्साइडचा फॉर्म्युला आहे त्यावरून आपण मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. मोलार मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड, प्रत्येकाचा ॲटॉमिक मास दिलेला आहे. मॅग्नेशियमचा आहे 24, ऑक्सिजनचा आहे 16. यांची ॲडिशन केली तर इट कम्स 40. Now put the value in formula, that is number of moles is equal to mass of magnesium oxide divided by molar mass of magnesium oxide. It is 80/40. It comes 2 mole. म्हणजे 80 ग्राम of magnesium oxide contain 2 mole of magnesium oxide. सेकंड आपल्याला विचारलेलं आहे 10 ग्राम ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहे. सिमिलर वे मध्ये मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड हा किती दिलेला आहे, दॅट इज 10 ग्राम. मोलर मास आपण कॅल्क्युलेट केलाय वन्स, दॅट इज 40. सेम यूज केला तरी चालेल किंवा कॅल्क्युलेट करून केला तरी चालेल. फॉर्म्युला आहे आपला नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड डिवाइड बाय मोलर मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. नाउ पुट द व्हॅल्यूज, दॅट इज 10/40. इट कम्स 0.25 मोल. म्हणजे 10 ग्राम ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड कंपाऊंड कंटेन 0.25 मोल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. Question is, what is the volume of carbon dioxide occupying by first 5 moles and second 0.5 moles of carbon dioxide gas measured at STP. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि आपल्याला दिलेलं काय आहे, फर्स्ट व्हॅल्यू दिली आहे 5 मोल्स आणि सेकंड व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 मोल्स. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मोल्स गिवन आहे आणि त्यावरून आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर नंबर ऑफ मोल्स साठी एक व्हॉल्यूम डिपेंडंट फॉर्म्युला आहे, दॅट इज नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीपी डिवाइड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आपण तो यूज करणार आहोत. तर मोलर व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू असते ती नेहमी काय असते, कॉन्स्टंट असते, दॅट इज 22.414 DM³ ऑर लिटर. आपला फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीपी डिवाइड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ गॅसचा. तर आपल्याला हा फॉर्म्युला काय करावा लागेल, रिअरेंज करून घ्यावा लागेल. मोलर व्हॉल्यूम हा व्हॉल्यूम ऑफ गॅसला डिवाइड करतोय, इकडे नेला तर तो काय करेल, मल्टिप्लाय करेल. म्हणजे रिअरेंज करून आपला फॉर्म्युला काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एसटीपी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणा किंवा गॅस म्हणा. नाव फर्स्ट आपल्याला कशात कॅल्क्युलेट करायचं आहे, 5 मोल्स मध्ये. तर फॉर 5 मोल्स नंबर ऑफ मोल्स किती येणार, 5. स्मॉल एन इज इक्वल टू 5 आणि मोलर व्हॉल्यूम किती असतो, 22.414. Now put the value in formula, that is volume of the gas at STP is equal to 5 into 22.4 DM³ or liter. याला कॅल्क्युलेट केलं तर इट कम्स 112 DM³ or liter. सेकंड आहे आपल्याला फॉर 0.5 मोल्स मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. 0.5 मोल्स म्हणजे स्मॉल एन ची व्हॅल्यू किती, 0.5. Now put the value in formula, that is volume of the gas at STP is equal to 0.5 into 22.4 DM³. याचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा हा जो आहे याला ऑब्झर्व करा, कारण इथं सेम व्हॅल्यूज दिलेले आपल्याला, फक्त डेसिमल पॉईंट इथं ऍड केलेला आहे, इथं डेसिमल पॉईंट नाहीये. तर हाच आपण लॉजिक यूज करायचा. इमॅजिन करा हा 5 आहे, जर हा 5 असेल तर आपला आन्सर काय येणार, 112 DM³. आता इथं 1 प्लेसने डेसिमल पॉईंट ऍड झालाय, म्हणजे आपल्या आन्सर मध्ये सुद्धा 1 प्लेसने काय यायला पाहिजे, डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. जर नाही समजत असेल तर सिम्पली तुम्ही मल्टिप्लाय करून करा, किंवा जर तुम्हाला इझी वेने किंवा लवकर आन्सर घ्यायचं असेल, आणायचं असेल तर तुम्ही हा शॉर्ट ट्रिक यूज करू शकता. बिकॉज व्हॅल्यूज आर सिमिलर, दॅट्स वाय यू कॅन राईट इट ॲज इट इज. अँड नाव आन्सर लिहिल्यानंतर डेसिमल पॉईंट पुट करायचा. 1 प्लेसने केलं म्हणजे आपला आन्सर किती येणार, 11.2 DM³ ऑर लिटर.
question is calculate the mass of potassium chlorate required to liberate 6.72 dm cube of oxygen at STP. Molar mass of KClO3 means potassium chlorate is 122.5 gram per mole. क्वेश्चनचा मीनिंग आधी समजून घ्या. आपल्याला पोटॅशियम क्लोराईडचा मास कॅल्क्युलेट करायचा आहे ज्याच्यापासून 6.72 डीएम क्यूब ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो किंवा 6.72 डीएम क्यूब ऑक्सिजन गॅस लिबरेट होण्यासाठी म्हणजे फ्री होण्यासाठी तयार होण्यासाठी किती मास पोटॅशियम क्लोराईड लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि दिलेला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन दिलेला आहे 6.72 डीएम क्यूब अँड मोलर मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड दिलेला आहे 122.5 ग्राम. आता जे दिलेलं आहे त्यावरून डायरेक्टली आपण मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड कॅल्क्युलेट करू शकत नाही बिकॉज हा व्हॉल्यूम ऑक्सिजनचा आहे आणि त्यावरून डायरेक्ट पोटॅशियम क्लोराईडचा मास कॅल्क्युलेट करणं नॉट पॉसिबल बिकॉज हे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहे. हे जे व्हॉल्यूम आहे त्यावरून आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट करू शकतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ पोटॅशियम कॅल्क्युलेट करू शकत नाही. अनदर थिंग इज दॅट इथं मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड विचारलंय तर आपल्याकडे एखादा असा कोणता फॉर्म्युला आहे का ज्याचा यूज करून आपण मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड कॅल्क्युलेट करू शकतो. तर यस, वी हॅव फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग नंबर ऑफ मोल्स विच इज डिपेंड ऑन दी मास. त्याला रिअरेंज जर केलं आपण तर मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड कॅल्क्युलेट करता येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड हे माहित असायला पाहिजे. तर फर्स्ट थिंग आपल्याला काय करावं लागेल तर 6.72 डीएम क्यूब ऑक्सिजन तयार करण्यासाठी किती मोल पोटॅशियम क्लोराईड लागतं हे फाइंड करावं लागेल. मग त्यानंतर आपण त्या नंबर ऑफ मोल्सवरून मास कॅल्क्युलेट करू शकतो. 6.72 डीएम क्यूब दिलेला आहे हे पण आपल्याला कशात कन्वर्ट करून घ्यावं लागेल, नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ एनी गॅसचा व्हॉल्यूम किती असतो, तर 1 मोल ऑफ एनी गॅस इज इक्वल टू 22.4 डीएम क्यूब. मग 1 मोल इज इक्वल टू 22.4 डीएम क्यूब जर असेल तर 6.72 डीएम क्यूब म्हणजे किती मोल हे आपण फाइंड करू शकतो. तर कन्सिडर करा इट इज एक्स मोल. तसे दोन इक्वेशन आपण तयार केले, 1 मोल इज इक्वल टू 22.4 डीएम क्यूब अँड एक्स मोल इज इक्वल टू 6.72 डीएम क्यूब. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये इमॅजिन करा काय होणार आहे, एक्स मल्टिप्लाइड बाय 22.4 इज इक्वल टू 6.72 मल्टिप्लाइड बाय 1. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल मग 6.72 इंटू 1 डिवाइड बाय 22.4 कारण 22.4 एक्स ला मल्टिप्लाय करतोय जे आपण इमॅजिन करतोय त्या इक्वेशन मध्ये. तर रिअरेंज केल्यानंतर असं येईल एक्स इज इक्वल टू 6.72 मल्टिप्लाइड बाय 1 लिहिलं किंवा नाही लिहिलं काही फरक पडत नाही डिवाइड बाय 22.4. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतो 0.3 मोल. याचं मिनिंग काय आहे, 6.72 डीएम क्यूब ऑक्सिजन म्हणजे किती मोल ऑक्सिजन, 0.3 मोल ऑक्सिजन. आता नेक्स्ट ती इक्वेशन लिहूया ज्यामध्ये पोटॅशियम क्लोराईडचा डिकम्पोजिशन होऊन म्हणजे ब्रेकिंग होऊन ऑक्सिजन तयार होतो. दॅट इज दिस इक्वेशन. ही एक बॅलन्स इक्वेशन आहे. त्यावरून आपल्याला असं समजतं की 2 मॉलिक्युल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ KCl अँड 3 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे 2 मॉलिक्युल ऑफ पोटॅशियम क्लोराईड जेव्हा डिकम्पोज होतो ब्रेक होतो त्यानंतर 3 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन हे तयार होतो किंवा लिबरेट होतो 3 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. तर याला व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर असं लिहिता येईल की 2 व्हॉल्यूम ऑफ पोटॅशियम क्लोराईड फॉर्म 2 व्हॉल्यूम ऑफ KCl अँड 3 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस. याला रेशोच्या फॉर्म मध्ये आपण असं लिहू शकतो, रेशो ऑफ व्हॉल्यूम इज 2:2:3. या इक्वेशन वरून आणखीन आपण काय सांगू शकतो, 2 मोल ऑफ KClO3 फॉर्म 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन. 2 मोल्स ऑफ KClO3 फॉर्म 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन. जर 2 मोल KClO3 3 मोल ऑक्सिजन तयार करत असेल तर 1 मोल ऑक्सिजन तयार करण्यासाठी किती मोल KClO3 लागेल हे सुद्धा आपण फाइंड करू शकतो. तर त्याच्यासाठी इक्वेशन कन्सिडर करून घ्या, इट फॉर्म्स और इट रिक्वायर्ड x मोल ऑफ KClO3 म्हणजे x मोल ऑफ KClO3 1 मोल ऑफ O2 तयार करतो. यांचा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल म्हणजे 1 मोल ऑक्सिजन तयार करण्यासाठी किती KClO3 लागते हे मिळून जाईल. तर क्रॉस मध्ये काय येईल, x मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 2. मग x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी रिअरेंज जर केलं तर आपल्याला काय मिळतं, दॅट इज x इज इक्वल टू 2/3 आणि याला कॅल्क्युलेट केलं आपण तर इट कम्स 0.67 मोल. याचं मिनिंग काय झालंय, 1 मोल ऑक्सिजन तयार करण्यासाठी 0.67 मोल KClO3 ची रिक्वायरमेंट असते किंवा 0.67 मोल KClO3 1 मोल ऑक्सिजन तयार करतो. आता ही 1 मोल साठी आलाय म्हणजे 0.67 मोल KClO3 फॉर्म 1 मोल ऑफ ऑक्सिजन
तर आपल्याकडे किती मोल ऑक्सिजन आहे, तर आपल्याकडे 0.3 मोल ऑक्सिजन आहे, म्हणजे 6.72 DM³ ऑक्सिजन, ज्याचं कन्वर्जन आपण मोलमध्ये केलंय. जर 0.67 मोल KClO3 फॉर्म 1 मोल ऑक्सिजन जर असेल, तर 0.3 मोल ऑक्सिजन फॉर्म करण्यासाठी किती मोल KClO3 लागेल, तर अगेन त्याला एक्स म्हणून कन्सिडर करा. तर किती लागत असेल, एक्स मोल. इथं सुद्धा पुन्हा एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 0.3 मल्टिप्लाइड बाय 0.67. एक्स मल्टिप्लाइड 1 ठेवा किंवा त्याला इकडे डिवाइड करायला ना काय फरक पडणार नाही. म्हणजे नेक्स्ट काय तयार होईल, x इज इक्वल टू 0.3 इंटू 0.67. याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतो 0.2 मोल. म्हणजे काय मिनिंग झालं याचं, का 0.3 मोल ऑक्सिजन तयार करण्यासाठी 0.2 मोल KClO3 आपल्याला रिक्वायर्ड असतो. 0.3 मोल म्हणजेच किती, 6.72 DM³. म्हणजे काय झालं, 6.72 DM³ गॅस लिबरेट होण्यासाठी 0.2 मोल पोटॅशियम क्लोरेट रिक्वायर्ड असतं. आता आपल्याला फक्त काय करायचं, या मोलचं कन्वर्जन मास मध्ये करायचंय. तर नंबर ऑफ मोल्स पासून मास कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, दॅट इज नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. आता याला रिअरेंज करून घ्या, काय येईल, मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास. आता दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे, नंबर ऑफ मोल्स ही आहे आणि मोलार मास आहे. दोघांची व्हॅल्यू पुट करा आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येतं, 24.5 ग्राम KClO3. म्हणजेच काय, 6.72 DM³ ऑक्सिजन गॅसला लिबरेट होण्यासाठी 24.5 ग्राम KClO3 ची रिक्वायरमेंट असते. ज्याला आपण असं लिहू शकतो, 24.5 ग्राम ऑफ पोटॅशियम क्लोरेट रिक्वायर्ड टू लिबरेट 6.72 DM³ of oxygen at STP. Hope you understood this problem. Question is, calculate the number of atoms of hydrogen present in 5.6 gram of urea having formula NH2 twice CO. Also calculate the number of atoms of nitrogen, carbon and oxygen. क्वेश्चन काय विचारलेला आहे, आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन कॅल्क्युलेट करायचे आहे 5.6 ग्राम युरियामध्ये, आणि त्याचबरोबर आपल्याला अदर जे ॲटम्स आहे लाईक नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, त्यांचेही नंबर्स कॅल्क्युलेट करायचे. काही 5.6 ग्राम युरियामध्ये किती हायड्रोजन ॲटम्स असतात, किती नायट्रोजन ॲटम्स असतात, किती कार्बन ॲटम असतात आणि किती ऑक्सिजन ॲटम असतात, हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर फर्स्ट थिंग, नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, आतापर्यंतचे मागचे जे आपण कॅल्क्युलेशन्स केले किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह केले त्यामध्ये आपण असं बघितलंय का नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करण्यासाठी जो नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला होता आपण तोच फॉर्म्युला यूज करत होतो. बट इफ यू रिमेंबर दॅट मॉलिक्यूल अँड दिस मॉलिक्यूल यू कॅन ऑब्झर्व और अनालाइज दॅट ते जे मॉलिक्युल्स होते ते युनि ॲटॉमिक होते, म्हणजे आयदर कार्बन होता किंवा आयोडीन होता, एकटेच होते, सल्फर होता. तर पण इथं जो मॉलिक्यूल आहे तो कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स आहे, म्हणजे यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, प्रत्येकाचा नंबर सुद्धा वेगवेगळा आहे. त्यामुळे जो नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी फॉर्म्युला यूज होता तो आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी यूज करणार आहोत आणि त्यावरून आपण नंबर ऑफ ॲटम्स हे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर लेट्स सी सॉल्व्ह करूया हा प्रॉब्लेम, कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. फर्स्ट थिंग इज दॅट आधी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कॅल्क्युलेट करावे लागतील. मग एक मॉलिक्यूल मध्ये किती कार्बन आहे त्यावरून आपण तेवढ्या नंबर जेवढे येतील त्यामध्ये किती ॲटम्स असतील कार्बनचे हे फाइंड करू शकतो. तर फर्स्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर नंबर ऑफ मोल्सची. तर आपण 5.6 ग्राम हा मास वरून आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. तर फर्स्ट आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मोलार मास ऑफ युरिया लागणार आहे, कारण इथं मास ऑलरेडी गिवन आहे 5.6. तर मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार आपण हा फॉर्म्युला बनवला आहे. तर मॉलिक्युलर मास ऑफ युरिया किंवा मोलार मास ऑफ युरिया इज इक्वल टू टॉईस इंटू ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. हा टॉईस का घेतलाय, कारण इथं 2 नायट्रोजन आहे फॉर्म्युल्यामध्ये. 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, टोटल हायड्रोजन जे आहे ते 4 आहे. ब्रॅकेट 2 म्हणजेच काय, NH2 2 टाइम आहे. NH2 2 टाइम आहे म्हणजे N किती टाइम, 2 टाइम, आणि हायड्रोजन किती टाइम, 2 to 4 टाइम्स, प्लस 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, कारण कार्बन 1 आहे. 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बिकॉज ऑक्सिजन इज 1. आता या प्रत्येकाचे ॲटॉमिक मास पुट करून तेवढ्या नंबरने मल्टिप्लाय करून जर ॲडिशन केली इट कम्स 60 युनिफाईड मास. म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ युरिया हा किती आहे, 60, आणि मास ऑफ युरिया आपल्याला ऑलरेडी गिवन आहे दॅट इज 5.6 ग्राम. आता या दोन्ही व्हॅल्यूचा यूज करून आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. तर नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला आहे मास ऑफ युरिया इन ग्राम डिवाइड बाय मोलर मास ऑफ युरिया इन ग्राम पर
mole. Now put the value, that is 5.6 gram divided by 60 gram per mole. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतंय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 0.0933 मोल. म्हणजे हा कसला मोल आलाय, युरियाचा मोल. 5.6 ग्राम युरिया म्हणजे किती मोल, 0.0933 मोल. आता हे नंबर वरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करतो. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स साठी जो फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोस नंबर. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे फाइंड करायचे, युरियामध्ये. तर नंबर ऑफ युरिया मॉलिक्युल इज इक्वल टू स्मॉल n इंटू n बेसला a, दॅट मीन्स ॲव्होगाड्रोस नंबर. तर नंबर ऑफ मोल्स किती आले आपले, 0.0933 मल्टिप्लाइड बाय ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती मिळतात आपल्याला, 0.5618 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. म्हणजेच 5.6 ग्राम युरियामध्ये 0.5618 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे. आता हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले. आपल्याला प्रत्येक ॲटम किती आहे हे फाइंड करायचं. कार्बन किती आहे, हायड्रोजन किती आहे, नायट्रोजन किती आहे, ऑक्सिजन किती आहे. तो फ्रॉम फॉर्म्युला आपल्याला हे माहिती आहे का, 1 मॉलिक्युल ऑफ युरिया मध्ये कोण कोण किती प्रेझेंट आहे. 1 मॉलिक्युल ऑफ युरिया मध्ये 4 हायड्रोजन आहे, 1 कार्बन आहे, 1 ऑक्सिजन आहे आणि 2 नायट्रोजन ॲटम आहे एका मॉलिक्युल मध्ये. तर एका मॉलिक्युल मध्ये जर एवढे असतील तर हे जे 5.618 इंटू 10⁻22 मॉलिक्युल मध्ये किती असेल हे फाइंड करणं, इट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू, हायड्रोजन एका मॉलिक्युल मध्ये किती आहे, 4, आणि आपल्याकडे टोटल मॉलिक्युल किती आहे, 5.618 इंटू 10⁻22. यांचा मल्टिप्लिकेशन करायचा, आन्सर येते 22.472 इंटू 10⁻22 ॲटम्स. म्हणजे टोटल ॲटम्स ऑफ हायड्रोजन किती आहे, 22.472 इंटू 10⁻22. इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही बाकीचे ॲटम सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. हायड्रोजन 4 होता म्हणून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्सला 4 ने मल्टिप्लाय केलाय. आता कार्बन 1 आहे म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करायचं, सेम नंबर येईल. ऑक्सिजन 1 आहे, 1 ने मल्टिप्लाय करायचं, सेम नंबर येईल. नायट्रोजन 2 आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे जे काही आन्सर येईल कॅल्क्युलेशन वरून तेवढ्या नंबरचे नायट्रोजन प्रेझेंट आहे. इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट ऑल दिस ॲटम्स. तर हे जेव्हा जास्त ॲटम्स प्रेझेंट असतात त्यावेळेला जेवढे एका फॉर्म्युलामध्ये किंवा एका मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहे त्या नंबरने नंबर ऑफ मॉलिक्युल्सला मल्टिप्लाय करायचं असतं. आणि जेव्हा सिंगल ॲटम असतो त्यावेळेला जो नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ॲज इट इज यूज करायचा असतो. होप यू अंडरस्टूड दिस. Question is, calculate the mass of sulfur dioxide produced by burning 60 gram of sulfur in excess of oxygen in contact process. क्वेश्चनचा मीनिंग असं आहे की कॉन्टॅक्ट प्रोसेसने एक्सेस ऑफ ऑक्सिजन म्हणजे जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त अमाऊंट ऑक्सिजन मध्ये 60 ग्राम सल्फर बर्न केलाय. तर त्यापासून किती सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस झालाय त्याचा मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूसची प्रोसेस बघावी लागेल किंवा बर्निंग ऑफ सल्फरची रिॲक्शन लिहावी लागेल. तर बर्निंग ऑफ सल्फरची रिॲक्शन आहे सल्फर प्लस ऑक्सिजन फॉर्म सल्फर डायऑक्साईड. तर या इक्वेशन वरून आपण प्रत्येकाचा मास कॅल्क्युलेट करू शकतो. तर सल्फरचा मास आहे 32, ऑक्सिजनचा मास आहे 16, बट 2 ऑक्सिजन आहे म्हणून 32 ग्राम, आणि सल्फर डायऑक्साईडचा मास कॅल्क्युलेट केला तर इट कम्स 64 ग्राम. यावरून काय समजतं आपल्याला, 32 ग्राम सल्फर बर्न केल्यानंतर 64 ग्राम सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस होतो. पुन्हा एकदा सांगते, 32 ग्राम सल्फर बर्न केल्यानंतर 64 ग्राम सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस होतो. तर 60 ग्राम सल्फर बर्न केल्यानंतर किती सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस होईल हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढू शकतो. So we can write in statement like this that 32 gram of sulfur gives 64 gram of sulfur dioxide. Therefore 60 gram of sulfur gives x gram of sulfur dioxide. आता यांचा काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर 32 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 64 मल्टिप्लाइड बाय 16. आता आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची म्हणून 32 जो x ला मल्टिप्लाय करतोय त्याला इक्वल टू चे तिकडे नेणार तर तो काय करेल, डिवाइड करेल. तर म्हणजे आपली इक्वेशन काय येईल, x इज इक्वल टू 64 इंटू 16 डिवाइड बाय 32. कॅल्क्युलेशन केलं तर इट कम्स 32 ग्राम. याचं मिनिंग काय, तर 60 ग्राम ऑफ सल्फर गिव्स 32 ग्राम ऑफ सल्फर डायऑक्साईड किंवा 32 gram of sulfur dioxide produces by burning 60 gram of sulfur in excess of oxygen in contact process. Hope you understood this also. If you find this is a helpful video for you, then don't forget to like, share and subscribe the channel, and also don't forget to recommend the channel to your friends.
थँक यू विथ बेस्ट विशेस.